नमस्कार. मी डॉक्टर बोधले CS, इतिहास विभाग प्रमुख, मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय बोरगाव, BA भाग 3 सेमिस्टर 5, पेपर नंबर 8, मध्ययुगीन भारताचा इतिहास या पेपरमधील असणारी जी साधने हा टॉपिक आहे. या टॉपिकमधील असणारी वाङ्मयीन साधने, पुरातत्वीय साधने, परकीय साधने या विषयावरील आपण आज चर्चा करणार आहोत. वाङ्मयीन साधनेमध्ये तारिक-ई-फिरोजशाही जियाउद्दीन बर्नी यांनी लिहिलेल्या या ग्रंथामध्ये दिल्ली सुलतानशाहीच्या इतिहासाच्या अभ्यासावरती त्याने फार असा उपयुक्त ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये अल्लाउद्दीन खिलजी तुघलक घराण्यातील सुलतानांचा असणारा समकालीन संपूर्ण इतिहास या ग्रंथामध्ये रेखाटण्यात आलेला आहे. तसंच जियाउद्दीन बर्नी याचं असणारं पूर्वचरित्र याचाही अभ्यास आपण करणं महत्त्वाचं आहे. जियाउद्दीन बर्नी याचा जन्म सुमारे 1285 साली एका उच्च कुलातील होता. जियाउद्दीन बर्नी याचं असणारं संपूर्ण कारकीर्द जी आहे ही जवळजवळ 17 ते 18 वर्ष तो काही महत्त्वाच्या हुद्द्यांवरती काम करीत होता. तो सुलतानाच्या मर्जीतला होता आणि त्याने हा ग्रंथ लिहित असताना त्याने सुलतानाच्या असणाऱ्या संपूर्ण बारकावे अगदी जवळून पाहिलेले होते. राज्यकारभार त्याने जवळून पाहिलेला होता आणि त्याने नंतर तारिक-ए-फिरोजशाही हा ग्रंथ लिहिला. जवळजवळ तो 90 वर्षाचा संपूर्ण आयुष्य जगला आणि त्या कारकिर्दीत त्याने तो ग्रंथ पूर्ण केला. त्यानंतर त्याने या संपूर्ण ग्रंथामध्ये सुलतान बलबन या असणाऱ्या सुलतानशहाचा त्याने त्यामध्ये संपूर्ण कारकीर्द लिहिलेली आहे. याच ग्रंथामध्ये त्याने सुलतान बलबनने आपल्या दैवी सिद्धांताचा जो पुरस्कार केलेला होता त्या पुरस्काराबद्दलही त्याने लिहिलेलं आहे. तसंच त्याने सुलतान अल्लाउद्दीन खिलजी 1296 ते 1316 या कारकिर्दीमध्ये असणाऱ्या हा संपूर्ण कालखंड त्याने या बलबनशाही असं म्हणावं लागेल तो या ग्रंथामध्ये रेखाटण्यात आलेला होता. त्याचबरोबर या ठिकाणी सुलतान महम्मद बिन तुघलक आणि त्याची कारकिर्दी, महसूल व्यवस्था, भावनियंत्रण हे सर्व त्याने या ग्रंथामध्ये रेखाटलेलं होतं आणि त्याचा आपण एका इतिहासातील महत्त्वपूर्ण साधन म्हणून आपण अभ्यास करत आहोत. सुलतानशाहीच्या काळातील असणारे उद्योगधंदे याच्यावरतीही या ग्रंथातून प्रकाश पडतो. सामाजिक स्थिती कशी होती हेही या ग्रंथामधून आपल्याला पाहायला मिळते. तसंच त्या कालखंडातील असणारं दुसरं साधन म्हणजे अकबरनामा. अकबरनामा या ग्रंथामध्ये सम्राट अकबराच्या दरबारातील असणारा अबुल फजल याने हा अकबरनामा नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्याने संपूर्ण म्हणजे सम्राट अकबर याच्या कारकिर्दीत असणाऱ्या संपूर्ण राजकीय स्थिती, सामाजिक स्थिती, त्याचं असणारं राजकीय धोरण, वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या त्याच्याबद्दलच्या असणाऱ्या ज्या काही धार्मिक बाबतीत असणारं त्याचं जे धोरण होतं याचा सर्व या ठिकाणी उहापोह केलेला दिसतो. तसंच या अकबरनामा ग्रंथामध्ये अबुल फजलने इतरही काही अकबरनामाशिवाय इतरही ग्रंथसंपदा त्याने लिहिलेली आहे आणि त्यामधूनच आपलं असणारं संपूर्ण
ग्रंथसंपदा लिहित असताना तो एका ठराविक मुद्द्यांवरती आपला असणारं लेखन करीत असे. तो म्हणजेच राजकीय कारकीर्द कोणत्या प्रकारे होती ही कारकीर्द तो आपल्या ग्रंथांमधून दाखवत होता. अबुल फजलने खरं तर वास्तविक लिखाण केलेलं आहे आणि या वास्तविक लिखाणामधून त्याने दिल्लीतील असणाऱ्या ज्या सत्ता स्थापन झाल्या आजवरचे त्या सत्तांचं असणारं मूळ, त्यांचं असणारं विजय आणि या असणाऱ्या संपूर्ण डावपेच, लष्करी तयारी या सर्व प्रकारच्या असणाऱ्या राजकीय स्वरूपाच्या ज्या घटना आणि घडामोडी होत्या त्याच्यावरती त्याने प्रकाश टाकल्याचं दिसतं. तसंच या आणखीन एक ग्रंथ या कालखंडामध्ये संपूर्ण राजकीय इतिहासावरती प्रकाश टाकतो, तो म्हणजे अमुक्तमाल्याद. या अमुक्तमाल्याद या ग्रंथामध्ये कृष्णदेवराय यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि या ग्रंथामध्ये त्यांनी एक अतिशय मौल्यवान असा राजकीय इतिहासातील असणारी ग्रंथसंपदा आपल्यास प्राप्त करून दिलेली आहे. त्यामध्ये अमुक्तमाल्याद हा एक असा ग्रंथ आहे की जे प्रसिद्ध तेलुगू काव्य, त्याचं स्पष्टीकरण असं करावं लागेल की त्याने प्रथमतः हा ग्रंथ तेलुगूमध्ये लिहिलेला होता आणि यातूनच आपल्याला बऱ्यापैकी या असणाऱ्या संस्कृत, तमिळ आणि कन्नड भाषातज्ञ हा कृष्णदेवराय होता आणि या असणाऱ्या कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीतून आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा आपल्याला पाहायला मिळतात की त्याने त्या काळातले असणारे साहित्य, राजकीय साहित्य, कला या सर्व असणाऱ्या बाबींवरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं. त्याची असणारी संपूर्ण कारकीर्द ही भरभराट आणि एका अतिशय सुसंस्कृत पद्धतीची दिसून येते. त्याच्या कारकिर्दीतील असणारे जे राजकीय विचार होते ते अमुक्तमाल्याद या ग्रंथामधून दिसून येतात. तो राजतत्वाचं असणारं एक स्वरूप होतं. त्याच्या मंत्र्यांची पात्रता, त्याचं न्यायदान, सैन्य व्यवस्था या विषयावरती त्याने अमुक्तमाल्याद या ग्रंथामध्ये बरंचसं लिहिलेलं आहे. याशिवाय त्याने जनहिताची जी कामं केलेली होती तीही या ग्रंथामधून आपल्याला पाहायला मिळतात. उद्योगधंदे, व्यापार, प्रशासन, विधी नियम, न्यायदान, शिक्षेचे प्रकार, वेगवेगळे जे शिक्षा होत्या त्या सर्व शिक्षा या असणाऱ्या ग्रंथांमधून आपल्याला पाहायला मिळतात. तसंच अमुक्तमाल्याद या ग्रंथामधून कृष्णदेवरायाची लष्कर व्यवस्था काय होती हेही आपल्यास पाहावयास मिळतं. विजयनगरचा दरबार हा एक वैभवशाली तसंच भारतातील असणारं वैभवानी परिपूर्ण असणारा दरबार म्हणून त्याकडं पाहिलं जातं आणि कृष्णदेवराय हिंदू धर्मीय उत्सवांना उत्तेजन देत असे. काही वेळा तो स्वतःही त्या उत्सवामध्ये भाग घेत असे आणि हे सर्व आपल्याला या ग्रंथामध्ये रेखाटलेलं पाहावयास मिळते. तसंच आणखीन एक ग्रंथ म्हणजे त्या काळातील असणारं महत्त्वपूर्ण साधन, वाङ्मयीन साधनातील असणारा चौथा ग्रंथ म्हणजे गुलशन ई इब्राहिम. फेरिस्ता याने हा ग्रंथ गुलशन ई इब्राहिम हा ग्रंथ लिहिला. त्याचं नाव मुहम्मद कासिम हिंद शाह असं होतं. यानं हा ग्रंथ लिहिला आणि याचा अर्थ असा आहे, फेरिस्ता याचा अर्थ असा आहे की देवदूत. त्याचे वडिलाचे नाव गुलाम अली हिंद शाह असं होतं आणि तो अहमदनगरच्या निजामशहाने बोलावलं म्हणून जन्मगाव सोडून तो अहमदनगरला आला. तेव्हा फेरिस्ता हा लहान होता. वडिलांबरोबर तो हिंदुस्थानमधील संपूर्ण परिसर, संपूर्ण शाह्या फिरत असताना राजपुत्र मिराज हुसेन निजामशहा याला पर्शियन शिकविण्याची जबाबदारी त्याच्यावरती होती आणि ती सांभाळत असताना फेरिस्ता याने त्याचा तो बालमित्र म्हणूनही तो राजकुमार होता आणि म्हणून त्या कारकिर्दीत असणारे तो जवळजवळ 2 वर्ष हा त्याच्यासोबत राहिलेला होता आणि हे करीत असताना त्याने संपूर्ण असणाऱ्या या राजपुत्र याचा असणारा स्वभाव इब्राहिम आदिलशाह दुसरा यानं हिंदुस्थानला किंवा फेरिस्ताला हिंदुस्थानचा इतिहास लिहिण्याची विनंती केली आणि म्हणून त्यांनी या असणाऱ्या ग्रंथाचं लिखाण करण्याचं निश्चित केलं.
फेरिस्ताचं ग्रंथलेखन जर पाहायचं असेल तर आणखीन काही ग्रंथ आपल्या त्याचे जवळजवळ 10 ग्रंथ आहेत. विविध प्रांतातील असणाऱ्या ज्या काही राजकीय घडामोडी आहेत तेही त्याने या आपल्या ग्रंथामधून रेखाटलेले आहेत. अशा प्रकारे वाङ्मयीन साधनं हा जो प्रकार आहे तो आपण आज या ठिकाणी अभ्यासलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.